पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। फेसबुक सुपर कोचिंगच्या या प्लॅटफॉर्ममध्ये मी रतन सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। बघा, शिक्षक भरतीची जी मुलाखतीशिवाय या प्रकारातील निकाल यादी जी आहे तर ती नुकतीच जाहीर केलेली आहे। आज सायंकाळी 7 वाजता हे जे गुणवत्ता यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक प्रेस नोट आहे, तर या प्रेस नोटमध्ये जे काही मुलाखतीशिवाय ज्या जागा भरण्यात येतात होत्या तर त्यांची जी काही किती जागापैकी किती जणांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा उपलब्ध होणार आहे। ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर ज्यांची निवड झालेली नाही तर त्यांनी निराशा कोणत्याही पद्धतीने खचून न जाता कन्व्हर्टेड राऊंडची तुम्ही प्रतीक्षा करायची आहे, जेणेकरून त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव येऊ शकते। लक्षात ठेवा, ही जी यादी आहे, ही जी प्रेस नोट आहे तर ती 27/8/2026 म्हणजे आज ती प्रसिद्ध झालेली आहे। आता नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे सुरुवातीला आपण नेमकं पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड कधी येतो कधी नाही हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगतो आणि त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांच्यासाठी जी पुढची प्रोसिजर आहे ती काय काय करायची कोणती आहे तर ते आपण बघू। बघा, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2025 मध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी शिफारस। बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले होते। तुम्हाला माहिती आहे थर्ड टेट होती ती, बरोबर। त्याच्यानंतर बघा, सदर ऑनलाईन दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ती TET परीक्षा पार पडलेली होती। चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती। त्याच्यापैकी 2,18,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले। त्यातील उमेदवारांची स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेली संख्या आहे 1,70,108। मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर 1/5/2026 ते 20/8/2026 या दरम्यान जाहिराती प्राप्त झालेल्या होत्या। त्यासाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते। त्याबाबत आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता। पदभरतीसाठी उमेदवाराची प्राधान्यक्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज म्हणजे 28/8/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापन निहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। आता इथं बघा, जिल्हा परिषदेला मुलाखतीशिवाय पदसंख्या 13,225 होती, पण किती लोकांची निवड केली बघा, 8,481 लोकांची निवड केलेली आहे। नगरपालिका किंवा नगर परिषद इथं एकूण मुलाखतीशिवाय पदसंख्या टोटल 280 होत्या, पण त्याच्यापैकी 226 जणांची निवड झाली, शिफारस झाली। महानगरपालिका म्हणजे मनपा इथं 1954 होत्या मुलाखतीशिवाय वॅकन्सी, तर त्याच्यापैकी 1306 एवढ्या उमेदवाराची शिफारस किंवा निवड झाली। आदिवासी विकास विभाग शासकीय शाळांमध्ये एकूण मुलाखतीशिवाय 2421 वॅकन्सी होत्या, त्यापैकी 1601 जागेवर उमेदवाराची निवड केलेली आहे। त्यानंतर बघा, शासकीय विद्यानिकेतन इथं मुलाखतीशिवाय 56 जागा भरण्यात येत होत्या, त्यापैकी 54 जणांची आपण यादी आणि शिफारस निवड केलेली आहे। खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण मुलाखतीशिवाय 1818 जागा होत्या, त्याच्यापैकी 1451 जागा याच्यावर उमेदवाराची निवड केलेली आहे। आता इथं बघा, पदनिहाय रिक्त व शिफारस झालेल्या पदांचा तपशील दाखवलेला आहे। याचा अर्थ इथं कोणत्या कोणत्या वर्गासाठी ज्या एकूण जागा आलेल्या होत्या मुलाखतीशिवाय तर त्यापैकी नेमकं किती 1 ते 5 साठी किती जणांची निवड झाली, त्यानंतर 6 ते 8 जणांची किती जणांची निवड झाली तर त्याचा तपशील इथं दाखवलेला आहे। बघा, 1ली ते 5वी साठी मुलाखतीसाठी एकूण पदसंख्या 12,671 होती, त्यापैकी 7,541 यांची उमेदवाराची निवड झाली। 6वी ते 8वी साठी 5,421 होत्या, त्यापैकी 4,207 पदांची म्हणजे उमेदवारावर निवड केलेली आहे। 9वी ते 10वी साठी 1298 जागा होत्या आणि मुलाखतीशिवाय तर इथं 1119 जणांची शिफारस म्हणजे निवड केली आहे आणि 11वी ते 12वी साठी एकूण मुलाखतीशिवाय 364 जागा होत्या, त्यापैकी त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये 252 उमेदवाराची निवड केलेली आहे। म्हणजे टोटल 19,754 हे मुलाखतीशिवाय होते, तर त्याच्यापैकी 13,119 उमेदवाराची निवड विद्यार्थी मित्रांनो त्यांनी केलेली आहे।
आता इथं तुम्हाला पुन्हा काही प्रेस नोटमध्ये दाखवलेला आहे तुमचा जो निकाल आहे, तर तुम्ही या संकेतस्थळावर सुद्धा बघू शकता तुमची स्थिती काय आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला SMS आलेलाच असेल, मेसेज आलेलाच असेल. पण लक्षात ठेवा, ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी खचून न जाता त्यांच्यासाठी कन्व्हर्टेड राऊंड उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा तुमचा निकाल येऊ शकते, म्हणून घाबरण्याची काही गरज नाही. म्हणून थोडं वेटिंगवर राहा किंवा प्रतीक्षा करा, खचून काही जाऊ नका. निवड झाली तर खूपच चांगलं, आणि ज्यांची निवड झाली आहे त्यांचं अभिनंदन आहे आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या प्लॅटफॉर्म तर्फे. बाकी सर्वच्या सर्व जे काही माहिती आहे तर तुम्हाला त्या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, तर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही स्वतंत्र पद्धतीने चेक करू शकता. पण कन्व्हर्टेड राऊंड तुम्ही म्हणजे लागायचं आहे, ते लागेलच आहे का नाही. तर म्हणून खचून न जाता कंटिन्यू जी काही साईट आहे तर ती साईट व्यवस्थित पद्धतीने बघा. तर बघा, अशीच माहिती जेव्हा कन्व्हर्टेड राऊंड जेव्हा तुमच्याकडे किंवा यादी कन्व्हर्टेड राऊंडची लागेल, तेव्हा मी परत तुम्हाला सोप्या भाषेमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीने लागलेली आहे आणि कसं पाहायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूया अशाच आपण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.